अनेक लोकांना हे असतं, राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे. समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू, घरीच पी. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे, पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही. आणि मंडळी, राज ठाकरेंच्या याच वक्तव्याला 10 दिवस पूर्ण व्हायच्या आत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक भेट आज झाली. आणि मंडळी, ती भेट होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दस्तूरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची. आणि झाली कुठे तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी. पण मंडळी, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही असं आम्ही नाही तर दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तुम्हाला आठवतंय, दिनांक 30 जानेवारी 2025 मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 68 दिवसांनी राज ठाकरेंनी पहिलं भाषण केलं. जवळपास 45 मिनिटांच्या भाषणात राज ठाकरेंनी आपल्या पक्षासाठीच्या नव्या धोरणांबाबत मार्गदर्शन केलं. पण राजकीय विश्लेषण करायचं म्हटलं तर त्याच भाषणात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही संशय व्यक्त केला. दुसरी गोष्ट, भाषणातील 20-1 मिनिटं राजकीय पक्षांनी वेळोवेळी कशा आपल्या भूमिका बदलल्या हे सांगत असतानाच राज ठाकरे हे भाजपवरही बरसले. तिसरी गोष्ट, काही मिनिटांपूर्वी आपण ज्या नेत्यासोबत राज ठाकरेंचे फोटो पाहिले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 30 जानेवारीच्या भाषणात राज ठाकरेंच्या टीकेच्या केंद्रस्थानी होते. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला पाहिली ती म्हणजे राज ठाकरेंनी आपल्या राजकीय भेटींवरून दिलेलं स्पष्टीकरण आणि विश्वास. आणि मंडळी, यावरच आपण करणार आहोत आजचं विश्लेषण. नमस्कार, मी विजय साळवी, झिरोवरमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज दिवसभरातली सर्वात मोठी राजकीय बातमी ठरली ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट. आता या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत तेही आपण पाहणार आहोत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. तिथं त्यांच्यात आणि राज ठाकरेंमध्ये 1 तासापेक्षा जास्त वेळ चर्चाही झाली. आणि त्या दोन नेत्यांनी तासभर चर्चा केली असेल तर त्याची राजकीय चर्चा तर होणारच. ही भेट सुरू असतानाच सूत्रांकडून एक मोठी बातमी आली आणि ती बातमी म्हणजे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवणार. अर्थात ही बातमी सूत्रांनी दिली आहे. मग काय राजकीय वक्तव्यांना सुरुवात झाली आणि त्यावर टीकाही झाली. आता त्या बातमीत तथ्य किती आहे ते लवकरच कळेल. पण तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसेची युती होणार का यावरही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आणि मंडळी, याच भेटीवर आहे आपला आजचा पहिला प्रश्न. आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आपला आजचा प्रश्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी जाऊन घेतलेली भेट म्हणजे भाजप मनसे युतीची चाहूल आहे असं वाटतं का? आणि त्या प्रश्नावर होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, राज ठाकरेंना भेटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष अक्षरशः कान लावून होतं. अपेक्षेप्रमाणे ही राजकीय भेट नव्हती, आम्ही केवळ गप्पा मारल्या असं फडणवीसांनी म्हटलंय. ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. या बैठकीचा किंवा या
आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो. मंडळी, नजीकच्या काळात जर भाजप आणि मनसे युती झालीच तर अनेक अर्थाने ते मनसेसाठी वरदान ठरू शकतं. कारण राज ठाकरेंच्या मनसेचे उमेदवार हे स्वबळावर निवडून येत नाही आहेत, ही सध्याची तरी वस्तुस्थिती आहे. मार्च 2006 पक्षाची स्थापना झाल्यापासून मनसेला केवळ नाशिक महापालिकेत सत्ता मिळवता आली होती आणि 2009 साली मनसेचे राज्यात 13 आमदार निवडून आले होते. त्याची आजही चर्चा आहे. पण 2014 साली राजकारणात मोदी युग सुरू झालं आणि मनसेच्या यशाला उतरती कळा लागली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंवर अनेक राजकीय कोलांटुड्या मारल्याचा आरोप झाला. मोदी पंतप्रधान होण्याआधी त्यांचं तोंड भरून कौतुक करणारे राज ठाकरे हे 2019 सालच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात बोलू लागले. मग 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा मोदींना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेत वारंवार बदल होतो असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. 2022 साली राज ठाकरेंनी आपल्या पक्षाचं हिंदुत्व अधिक आक्रमक करून मशिदीवरील भोंग्यांविरोधात मोहीम उघडली. पण काही आठवड्यांनंतरच म्हणजे जून 2022 एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. शिंदेंच्या बंडामागं हिंदुत्व हे महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळे दोन मोठे पक्ष हिंदुत्वाचा आग्रह धरत असताना मनसेकडे जनतेचं फारसं लक्ष गेलं नाही. त्यामुळे मनसेची अवस्था ही सध्या दिशा हरवलेल्या जहाजासारखी झाली असं मत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त करण्यात येते. आणि म्हणूनच भविष्यात भाजपनं मैत्रीचा हात दिलाच तर मनसेसाठी ते लाभदायक ठरेल, यात वाद नाही. मंडळी, मनसेच्या राजकीय स्थितीचं आपण थोडक्यात विश्लेषण केलं. आता वळूयात भाजपकडे. भाजपची संभाव्य गरज पूर्णपणे वेगळी आहे. भाजपला अस्तित्वाची चिंता नाही आहे. उलट राज्यात महायुतीला प्रचंड बहुमताने जी सत्ता मिळाली आहे ती राबवण्यात कमीत कमी अडचणी याव्यात अशीच भाजपची इच्छा असणार आहे. 30 तारखेच्या आपल्या भाषणात राज ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. ईव्हीएमचा उल्लेख त्यांनी केला नाही, पण ते म्हणाले की लोकांनी आपल्याला मतं दिली पण ती मतं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. राज यांच्या त्या टीकेची धार जितकी बोथट करता येईल तेवढं ते भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण राज ठाकरेंचे नेते जरी निवडून येत नसले तरी राज यांची महाराष्ट्रात लोकप्रियता ही प्रचंड आहे. त्यांच्या भाषणाची शैली इतकी जबरदस्त आहे की ते आपले मुद्दे अगदी ठासून मांडतात आणि त्यामुळं त्यांची भाषणं ही महाराष्ट्रातली जनता मोठ्या संख्येनं ऐकते. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मराठी मतांचा. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर, वसई विरार या भागांमध्ये मराठी मतांचा ठक्का लक्षणीय आहे. मनसेशी युती केलीच तर मराठी मतं आहेत जी आपली ती फुटणार नाहीत आणि त्याचा थेट फटका हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो. पण ठाकरेंच्या पक्षाला डॅमेज करण्यासाठी मनसेला नेमकं किती मोठं करायचं याचाही विचार कदाचित भाजपचे वरिष्ठ नेते नक्कीच करतील. तिसरा मुद्दा आहे ना मंडळी, तो टायमिंगचा. महत्त्वाचे राजकीय निर्णय हे त्या क्षणाची गरज पाहून घेतले जातात. राज्यात आगामी महापालिका निवडणुका एवढ्यात जाहीर होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यासाठी अजून तरी बराच वेळ आहे. आणि म्हणूनच निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा जनमताची काय स्थिती आहे, महायुतीची प्रकृती त्यावेळी नेमकी कशी आहे, विरोधक आधीपेक्षा सक्षम झालेत का, या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल. आणि असं असलं तरी आजच्या भेटीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र चांगलाच समाचार घेतलाय. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही हे राजसाहेब ठाकरेंना कदाचित उशिरा कळलं असेल. त्यामुळे सत्तेच्या बाजूनं जाण्याचा विचार डोक्यात शिवत असेल तर त्याला तुम्ही आणि आम्ही उत्तर देऊ शकत नाही. राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही. हे पोहे खाण्याचा, चहा पिण्याचा कार्यक्रम बरेच दिवस झाले आम्ही बघतो. आता मला वाटतं की हे बघून खूप झालं, खाऊन आता पोहे खूप झालं. लग्न कधी करताय याची प्रतीक्षा आता महाराष्ट्रातील लोक बघत आहेत. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे.
तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल. मंडळी, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर विरोधकांनी काय म्हटलं ते आपण पाहिलं, पण आता याच मुद्द्यावर चर्चा करण्याची वेळ झाली आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत 2 मान्यवर असणार आहेत गेस्ट सेंटरला. एक आहेत राज ठाकरेंच्या पक्षाचे म्हणजे मनसेचे नेते संदीप देशपांडे. ते या घटनेचं संपूर्ण विश्लेषण देखील करण्यासाठी आणखी एक आपल्यासोबत पाहुणे आहेत आणि ते आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित. या दोघांचंही गेस्ट सेंटरवर आपण स्वागत करूया. प्रशांतजी आपलं आणि संदीपजी आपलं दोघांचंही स्वागत ABP माझाच्या 0 ओव्हरमधल्या या खास चर्चेसाठी. माझा पहिला अर्थातच प्रश्न प्रशांतजी आपल्याला आहे. गेली अनेक वर्ष 30 वर्षांपेक्षा जास्त काळ आपण राजकीय पत्रकारिता करताय. राज्यातले 2 मोठे नेते जेव्हा चहापानासाठी किंवा ब्रेकफास्टच्या निमित्तानं भेटतात, 1 तास 1.25 तास चर्चा करतात, तेव्हा नक्कीच ते चहापाण्याविषयी किंवा राज्यातल्या हवापाण्याविषयी बोलत नसतील. अगदी खरं आहे. कुठलीही राजकीय नेत्यांची भेट त्याला राजकीय अंग कायमच असतं आणि ते लक्षात घेऊनच आपल्याला त्या भेटींकडे बघावं लागतं. परंतु एका पहिल्या भेटीतच बरंच काही घडतं आणि ताबडतोब 2 पक्ष एकत्र येतात किंवा काही तिकीट वाटपाची चर्चा होते वगैरे असं समजणं चुकीचं आहे मला वाटतं. देवेंद्र फडणवीसांचं गेल्या 2 महिन्यातलं आपण वागणं बोलणं पाहिलं तर एक प्रमुख गोष्ट लक्षात येते की ते एका बाजूला महाराष्ट्राच्या विकासावर सातत्याने बोलतायत आणि दुसऱ्या बाजूला आपले शत्रू कमी कसे होतील याकडे जास्त लक्ष देत आहेत. म्हणजे त्यांना आपल्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी कमी करायची आणि त्यामुळे बोचरी टीका करणारे किंवा त्यांच्यावर झालेली वाईट पद्धतीची टीका देवेंद्र फडणवीसांनी सहन केली गेली 5 वर्ष जवळजवळ, पण त्या सगळ्यांशी त्यांनी सौजन्याचे आणि सलोख्याचे संबंध निदान आपल्याला दिसण्यासारखे तरी ठेवलेले आहे. मला वाटतं या भेटीकडे त्या अंगाने बघितलं पाहिजे की आपल्या भाजपच्या विरोधात फार लोक जाणार नाहीत अशी एक व्यूहरचना दिल्ली निवडणुकीतही आपल्याला दिसली आणि लोकसभा निवडणुकीनंतर सातत्याने भारतीय जनता पक्ष ती व्यूहरचना वापरतोय. कारण बाकीच्या म्हणजे त्याचे 2 फायदे असतात. एक तर पक्षांतर्गत म्हणजे किंवा आपल्या मित्रपक्षात आपल्या आघाडीतल्या लोकांवर जरा चाप ठेवता येतो आणि दुसरीकडे विरुद्ध बाजूच्या लोकांची टीकेची धार कमी केल्यामुळे आपल्या पक्षाचं होणारं नुकसान हे कमी करता येतं. त्यामुळे या भेटीतल्या शाब्दिक चर्चांना अधिक महत्व आहे. त्या काही फार स्ट्रॅटेजिक झाल्या असतील असं नाही. दोघांनी एकमेकाला जोखून पाहिलं असेल. त्यात देवेंद्र फडणवीस जास्त माहिर आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे की कारण त्यांना मोठा पट बघायचा आहे. त्यांना महाराष्ट्राचा पण पट बघायचा आहे, दिल्लीचाही म्हणजे देशाचाही बघायचा आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा कल काय आहे, ते काय योजना आखू शकतात याची चाचपणी करायला देवेंद्र फडणवीस त्यांना भेटले असावेत असं मला वाटतं. नेमके जे 2 मुद्दे आपण विश्लेषणात बघितले ना 0 ओव्हरच्या, त्याच नेमक्या 2 मुद्द्यांवर तुम्ही बोट ठेवलेत. एक भाजपवरच्या टीकेची धार कशी कमी करता येईल आणि एक पहिलं पाऊल मैत्रीच्या दृष्टीनं, पुढे ते कधी त्याची युती होईल आघाडी होईल आपल्याला माहीत नाही, पण मैत्रीच्या दृष्टीनं पहिलं पाऊल देखील असू शकतं आणि देवेंद्र फडणवीस कदाचित त्यासाठीच ओळखले जातात. आपल्यासोबत संदीप देशपांडे देखील आहेत. संदीप, देवेंद्र फडणवीस तर म्हणतायत की ही राजकीय भेट नव्हती, पण संजय राऊत म्हणतायत राज ठाकरेंनी कॅफे उघडलाय आणि माणसं तिकडे चहापानासाठी येतात, त्यात भाजपचे नेते असतात. मला वाटतं संजय राऊत नेहमी म्हणतात की ते बरंचसं राजकारण बाळासाहेबांकडनं शिकले आणि बाळासाहेबांना ते फॉलो करतात. तर आपल्याला जर लक्षात असेल तर इतिहास कदाचित संजय राऊत विसरले असतील या सगळ्या आत्ताच्या सगळ्या त्यांच्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे किंवा मुळात बाळासाहेबांना शिवसेना विसरली असं मला वाटतं. ज्या वेळेला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला मुरली देवरा असतील, त्यावेळेचे सन्माननीय शरद पवार साहेब असतील किंवा महाराष्ट्रातले विविध अगदी जावेद मियाँदाद असेल, हे सगळे मातोश्रीवर जायचे, सन्माननीय बाळासाहेबांना भेटायचे, त्यांच्याबरोबर ब्रेकफास्ट करायचे, चहा प्यायचे किंवा जेवायचे. पण त्यावेळेला कुठलाही राजकारणी असं म्हणणार नाही
की मातोश्रीवर काय खानावळ उघडली आहे का की एवढे सगळेजण जात आहेत. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडचेही वैयक्तिक संबंध जपण्याची महाराष्ट्राची एक परंपरा आहे, जी सन्माननीय बाळासाहेबांकडे पण होती. मला असं वाटतं ती परंपरा जर राजसाहेबांकडे असेल आणि त्या पद्धतीने वैयक्तिक संबंध जपत असेल तर भेटीगाठी होणं अपेक्षितच आहे. जर तसं होत असेल तर प्रत्येक गोष्ट ही राजकीय चष्म्यातनंच बघितली पाहिजे, दुसरं तिसरं काही नाही, हा मला असं वाटतं विचार करणं संकुचितपणाचं ठरेल. नंबर 1. नंबर 2, जे तुम्ही म्हणालात की मग युती होणार आहे का, मग एक विधान परिषदेची जागा मिळणार आहे का, मला असं वाटतं ह्या ज्या काय पॉलिटिकल निगोसिएशन्स असतात राजकारणामध्ये, आता माझा काय फार मोठा अनुभव नाही आहे राजकारणाचा, पण ते एवढ्या ओपनली भेटीत सगळ्यांच्या उपस्थितीत अशा चर्चा होतात असं मला तरी वाटत नाही. त्या गोष्टींसाठी वेगळे प्लॅटफॉर्म्स तयार केले जातात, काही वेगळ्या गोष्टी पडद्याआडून घडत असतात, त्या इतक्या ओपनली घडतात असं मी तरी कधी राजकारणात बघितलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक गोष्टी जर राजकारण या दृष्टिकोनातनं बघायची झाली तर त्याला काही अर्थ नाही आहे. काही गोष्टी ह्या वेगळ्या असतात, त्या वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितल्या जातात. आज असं आहे की सन्मान्य राजसाहेबांचे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे हे काय आजचे संबंध नाही आहेत. आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष झाले होते, म्हणजे मुख्यमंत्री वगैरे नव्हते, प्रदेश अध्यक्ष झाले होते, त्यावेळेला त्यांनी येऊन राजसाहेबांची भेट घेतली होती. त्यामुळे हे संबंध काय आत्ताचे नाही आहेत, हे जुने आहेत. आणि मुळात असं आहे की जसं प्रशांत दीक्षित सर म्हणाले की विरोधाची दार बोथट करायला भेटले किंवा काय, मला असं वाटतं की राजकीय भूमिका आता बाळासाहेबांचे आणि शरद पवार साहेबांचे संबंध काही राजकीय ह्याच्यामध्ये बाळासाहेब जे विश्लेषण पवार साहेबांसाठी वापरायचे म्हणजे मैद्याचं पोतं किंवा काही, तर ती अतिशय तिखट अशी राजकीय टीका असायची, पण त्यामुळे त्यांचे वैयक्तिक संबंध कधी बिघडले नव्हते. त्यामुळे राजकीय भूमिका व्यासपीठावरनं मांडणं हा वेगळा गोष्ट आहे आणि तुमची वैयक्तिक संबंध असणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या पद्धतीचं राजकारण आणि महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे या पद्धतीच्या राजकारणाची, ती अगदी यशवंतराव चव्हाणांपासून आहे. त्यामुळे मला असं वाटतं आत्ता लोकांना ती कदाचित परंपरा माहीत नाही किंवा ती विस्मृतीत गेली किंवा ज्या पद्धतीचं राजकारण आत्ता चालू आहे, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीचा आपला दृष्टिकोन राजकीय दृष्ट्यात बघण्याचा झाला. आपण ह्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्राच्या परंपरेच्या राजकारणाच्या परंपरेचा विसरलेलो आहोत. मला असं वाटतं त्याची एकदा आठवण झाली तर मग बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर व्हायला लागतात. मला पुढचा प्रश्न घेऊन प्रशांत दीक्षितांकडे जायचं आहे आणि त्यांनी जो मुद्दा मांडला होता त्याचा पुढचा प्रश्न मी विचारतो. कारण त्यांनी असं म्हटलं होतं की राज ठाकरेंना एक जोखून देखील पाहिलं असण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांनी. आणि प्रशांतजी, आपण जर लक्षात घेतलं तर महायुतीत 3 घटक आहेत, भाजप मुख्य, शिंदेंची शिवसेना आणि मग अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. यातला तिसरा घटक जो आहे ना, तो मुंबई आणि आसपासच्या महानगरात इतर 2 पक्षांच्या तुलनेत दुबळा आहे. आणि अशा वेळी मनसेला जर सोबत घेतलं तर त्याचा महायुतीला फायदा होऊ शकतो आणि उद्धव ठाकरेंना चेक देखील बसू शकतो, किंबहुना त्यांच्या पक्षाला चेक बसू शकतो. हा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवा. एक पत्रकार म्हणून आपण कसं पाहता याकडे? अगदी विजय, अगदी तू बरोबर बोललेला आहेस. कारण जरी संदीप देशपांडे म्हणत असले तरी काही ना काही व्यूहरचना ही प्रत्येक राजकीय नेत्याच्या डोक्यात असतेच आणि ती तशी असते तेव्हाच तो यशस्वी राजकीय नेता होतो. त्यामुळे काहीतरी डावपेच अगदी नाही म्हणता येणार, पण एकमेकाची ताकद अजमावून पाहण्याचा प्रयत्न हा नेहमी बैठकातनं होत असतो. आता हा जो मुंबई महापालिकेचा मुद्दा आहे त्याच्याकडे थोडंसं आता दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर बघितलं पाहिजे. दिल्ली निवडणूक निकालाने 3 गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पहिली म्हणजे हिंदुत्व हे भाजपशी निगडीत झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मध्यम वर्ग हा एक फार मोठा मतदार झालेला आहे जो मुंबईतही आहे. आणि तिसरी गोष्ट ओबीसी लॉबी मोठी झालेली आहे. चौथी सर्वात महत्वाची गोष्ट जी या भेटीशी निगडीत आहे, आघाडीमध्ये कुठल्याही पक्षाने राजकीय अहंकार जोपासला तर प्रमुख जो दुसरा एक पक्ष असतो त्याला तो फटका देऊ शकतो. मी हे सांगतोय, हे केजरीवाल आणि काँग्रेस यांच्या संबंधावर सांगतोय. जर का केजरीवाल यांनी थोडी सौम्य भूमिका घेतली असती तर किमान 14 जागा त्यांच्या वाढल्या असत्या काँग्रेसच्या मदतीने, असं आताचा डेटा दाखवतो, इलेक्शन नंतरचा डेटा. मुंबई महापालिकेत सुद्धा आपण जर विचार केला
तर एकनाथ शिंदेबरोबर जर का आपलं बिनसत असेल किंवा सध्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावरनं फारसं काही सौदार्याचे संबंध आहेत असं वाटत नाही. अशा वेळे जर का आपल्याला आपल्याच म्हणजे जागा वाटपात जर का काही गडबड झाली आणि हवं तसं जागा वाटप झालं नाही तर एक आणखी भिडू आपल्या बरोबर असावा. प्रशांतजी, मी म्हणजे, पुन्हा येतो तुमच्याकडे, विधानसभा निवड- पण तुम्ही मांडलेले मुद्दे घेऊन मी संदीप देशपांडेंकडे जातो. संदीपजी, तुम्ही मगाशी म्हणालात की विधानसभेची एक आमदारकी किंवा मुंबई महापालिकेच्या दृष्टीने युती, अशा काही ज्या चर्चा सुरू झाल्या त्या तुम्ही खोडून काढल्यात. पण ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता भर शिवतीर्थावर भाजपला, त्याची परतफेड भाजपला खऱ्या अर्थानं विधानसभेत करता आली नाही. त्यांची खूप मोठी अडचण झाली, कारण शिंदेंच्या शिवसेनेनी सदा सरवणकरांना तिथून उभं केलं आणि त्यानंतर भाजपची पण अडचण झाली आणि मग पुढचा इतिहास साऱ्या महाराष्ट्रानं बघितला. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंसाठी विधान परिषदेच्या कोट्यातून एखादी आमदारकीची जागा देण्यात काही भाजपला तसं फारसं हे ठरणार नाही, कारण ती व्यूहरचना त्यांना मुंबई महापालिकेसाठी किंवा बाकीच्या सगळ्या महापालिकेसाठी फायदेशीर ठरू शकते. या मुद्द्यावर तुमचं मत काय असेल? नाही, असं आहे की आमची प्रत्येक कार्यकर्त्याची एक भावना अशी होती की ज्या पद्धतीने आम्ही लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षासाठी किंवा नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं यासाठी आम्ही काम केलं, बरीच मेहनत केली, तर आम्हाला विधानसभेमध्ये काही जागा सोडायला पाहिजे होत्या अशी भावना आमची नक्कीच आहे, प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे आणि ती आम्ही सन्माननीय राजसाहेबांना पण वेळोवेळी सांगितलेली. आता त्याच्या संदर्भात की त्याच्याबद्दल विधान परिषद मिळाली पाहिजे का किंवा ती घेतली पाहिजे का, याचा निर्णय हा सन्माननीय राजसाहेबच घेतील. पण निश्चितपणे जी पॉलिटिकल मदत आम्ही भारतीय जनता पक्षाला केली, लोकसभेला केली, त्या पद्धतीचा पॉलिटिकल मदत रिटर्नमध्ये आम्हाला मिळाली नाही, ही भावना नक्की आहे. प्रशांतजी, भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे, त्यांची भावना आहे, त्यांनी सांगितलं आहे. आपल्याला एक मान्य करायला पाहिजे, मनसेचे उमेदवार जरी निवडून आलेले नसले तरी मुंबई असेल, ठाणं असेल किंवा आसपासची महानगर असेल, मनसेची स्वतःची एक ताकद आहे, मनसेकडे स्वतःची अशी हक्काची मतं आहेत. या पार्श्वभूमीवर ही तडजोड एक पत्रकार म्हणून, एवढ्या वर्षांचा अनुभव म्हणून तुम्ही कशी पाहता? विधान परिषदेच्या कोट्यातून एक आमदारकी, मग ती अमित ठाकरेंना आणि त्या बदल्यात मुंबई महापालिका किंवा अन्य निवडणुकांसाठी युती. अमित ठाकरेंनी आमदारकी विधान परिषद राज्यपाल कोट्यातनं घ्यावी का याबद्दल मला शंका आहे. याचं कारण असं की ठाकरे घराण्याचं वैशिष्ट्य असं असतं की ते जनतेत जाऊन लढले पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं मनसेचं पुढचं नेतृत्व अमित ठाकरेंना करायचं असेल तर त्यांनी विधानसभेत लढवली पाहिजे. हा बाजूचा मार्ग त्यांनी खूपच शक्यतो महत्वाचा मुद्दा मांडलाय तुम्ही. हा एक मुद्दा झाला. दुसरा महत्वाचा, मुंबई म्हणजे MMRDA परिसर आपण घेतला तर या विधानसभा निवडणुकीत ज्या 39 जागांवर मनसे तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यातल्या बहुतांश म्हणजे 80% अधिक जागा या परिसरातल्या आहेत. आणि हे जेव्हा आपण वॉर्ड पातळीवर आणतो तेव्हा अनेक ठिकाणी ही संख्या महत्वाची ठरू शकते. तर अशा वेळे म्हणून मी जे मगाशी म्हटलं की मराठी मताचा जो 1% मुंबईत आहे त्याचे 4 व्हिडिओ आहेत आता त्याच्यामध्ये, की एक आहे उद्धव ठाकरे, एक आहे एकनाथ शिंदे, एक आहे भाजप आणि चौथे आहेत राज ठाकरे. तर जेवढी म्हणून मराठी मतां विस्कळीत होतील तेवढा भाजपला त्याचा फायदा आहे, कारण भाजपकडे अमराठी मतांचा टक्का हा मजबूत आहे, त्यांचा तो कोटा मजबूत आहे आणि दिल्ली निवडणुकामुळे त्याला आणखी बळ मिळालेलं आहे. अशा वेळे विस्कळीत मराठी मतं ही 4 जणात गेली आणि त्यातली काही भाजपकडेही राहतील, कारण जे भाजपचे म्हणून मराठी मतदार आहे ते भाजपचेच आहे, ते काही एवढ्या इकडे तिकडे जाणारे नाहीत. तर अशी सगळी रचना आपल्याला जी महापालिकेत दिसते, अशा वेळे राज ठाकरेंनाही बळ मिळणं हे भारतीय जनता पक्षासाठी फायद्याचं आहे. ते एकनाथ शिंदेना थोडासा लगाम घालण्यासाठी फायद्याचं आहे आणि उद्धव ठाकरे मोठे होणार नाहीत यासाठीही फायद्याचं आहे. या दृष्टीने महापालिकेची काय रचना होईल, म्हणजे तेव्हा तडजोड होईल ती बघायला पाहिजे. मला जी काय माहिती मिळाली, संदीप देशपांडे त्यावर अधिक प्रकाश टाकतील, पण मनसेमध्ये एक सूर असा आहे की भाजप बरोबर राहून आपली नगरसेवकांची संख्या ही 15 ते 20 पर्यंत न्यावी आणि सत्तेत सहभाग घ्यावा. नाहीतर मागच्या वेळेस 7 नगरसेवक निवडून आले पण त्यातले 6 उद्धव ठाकरेंनी पळवले
आणि मनसेचे एकच नगरसेवक तिथे राहिला, असं होऊ नये. भाजप ही एक मोठी ताकद आहे हे लक्षात घ्यावं आणि त्यांच्याबरोबर समझोता करून जागा आपल्या अर्थात मिळवाव्यात. हा आपले हा नगरसेवक भविष्याचा प्रश्न आहे वाढवावे. आणि या प्रश्नावरती राज ठाकरेच प्रकाशझोत टाकू शकतील, जसं संदीप देशपांडे म्हणतात. पण तुर्तास तरी तुम्ही दोघांनी या चर्चेसाठी वेळ दिलात त्याबद्दल दोघांचेही आभार. आणि या झिरो मध्ये वळूयात एका मोठ्या बातमीकडे. एक मोठी बातमी आपल्या हाती येते बीडमधून. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती काही दिवसांपूर्वी आणि त्या हत्या प्रकरणातल्या आरोपींचा पळून जातानाचा व्हिडिओ आता समोर आलाय. सरपंचांच्या हत्येनंतर 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:10 हा व्हिडिओ आहे. CCTVचं फुटेज आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात गाडी सोडून आरोपी पळतानाचा हा व्हिडिओ आहे आणि सरपंचांच्या धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी परिसरात गाडी सोडून पळतानाचे आरोपींचा हा व्हिडिओ, CCTV फुटेज. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपला बीडचा प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्यासोबत फोन लाईनवर नाही. गोविंद, नेमकी काय माहिती आहे या व्हिडिओ संदर्भात? विजय सर, आपण बघतोय की हे तेच आरोपी आहेत ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर मसाजोग पासून जवळपास 70 ते 80 किलोमीटर अंतरावरती वाशीमध्ये म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधल्या वाशी या ठिकाणचा पारा चौक नावाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी काळी स्कॉर्पिओ जी घटनास्थळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती, ही तीच काळी स्कॉर्पिओ गाडी आहे जी गाडी आपल्याला केसच्या मसाजोगच्या टोलनाक्यावर पण पाहायला मिळाली होती. आणि ह्याच गाडीमधून हे सगळे आरोपी फरार झालेत आणि ते आरोपी अगदी किती पळत जात आहेत. आपण बघतोय की त्यांना त्या घडलेल्या घटनेची भीती होती, कारण 2 तासाच्या मध्ये घडलेल्या ह्या घटना आहेत. मसाजोगमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण 3 वाजता होतं, 5 वाजता त्यांचा मृतदेह सापडतो आणि 7 वाजताचा आपण बघतो की हे फुटेज आहे जिथे वाशीपर्यंत ते पोहोचले आणि वाशीतून त्यांनी गाडी बदलली. त्यानंतर पोलिसांनी खरं तर ही काळी स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली. तर आपण स्पष्टपणे बघू शकतोय सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचे सगळे साथीदार हे याच स्कॉर्पिओ गाडीमधून पळून गेले होते. वाशीपर्यंत एकत्रित होते आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं की 2 यातले आरोपी जे होते ते पुण्यातून अटक करण्यात आली होती. इतर आरोपी कालांतराने भेटले होते. मात्र एक खरं आहे की 3 वाजता अपहरण झालं संतोष देशमुख यांचं, 5 वाजता त्यांचा मृतदेह सापडला आणि 7 वाजताचं हे फुटेज आहे. या 4 तासामध्ये काय काय घडलं, हे वाशीपर्यंत कसे पोहोचले याचा तपास पोलीस करतायत. एक मात्र खरं आहे की ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली तिची निर्गुणपणे केली होती की त्याची भीती या आरोपींना सुद्धा होती, ज्यातून आपण बघतोय की ते वाशीमध्ये पोहोचले आणि पारा चौकातून ते पळून झाल्याचं चित्र अतिशय महत्वाची बातमी आपल्याला आपला बीडचा प्रतिनिधी आपला सहकारी गोविंद शेळकेने दिली आहे आणि ती म्हणजे धाराशिव मधल्या वाशीमध्ये मसाजोगच्या प्रकरणातले आरोपी यांनी गाडी सोडली आणि ते पळून गेले. तिथलं CCTV फुटेज, तिथला व्हिडिओ आपण ABP माझाच्या स्क्रीनवर पाहताय आणि हा व्हिडिओ हा नवीन या प्रकरणातला पुरावा हाती लागलेला आहे. आणि मंडळी, या बातमीनंतर पुन्हा वळूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या बातमीकडे. अन्य सर्व क्षेत्रांप्रमाणे राजकारणातही मेरिटला सर्वाधिक महत्त्व असतं. युती असो किंवा कुठली आघाडी, ती एकमेकांची ताकद ओळखूनच केली जाते, कारण कुठलीही युती ही सत्ता मिळवण्यासाठी स्थापन केलेलं व्यावहारिक तडजोड असते. या दृष्टिकोनातून भाजप आणि मनसेकडे पाहिलं तर सध्याच्या घडीला मनसेकडे देण्यासारखं काही नाही आहे. 2017 सालानंतर मनसेची एकाही महापालिकेत सत्ता नव्हती. 2019च्या विधानसभेत मनसेचा 1 आमदार होता, तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. खासदार म्हणाल तर पक्षाच्या स्थापनेपासूनच राज ठाकरेंना मनसेचा एकही खासदार निवडून आणता आलेला नाही. मग अशा परिस्थितीत मनसेशी युती करण्याचं एकतरी कारण भाजपकडे आहे का, या प्रश्नाचं उत्तर कदाचित नाही असं आहे. पण आता कुणीतरी म्हणू शकतं की मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे नगरसेवक हे महापौर पदाच्या दृष्टीनं भाजपच्या कामी येऊ शकतात. पण आकडे तसं दर्शवत नाहीत, कारण 2012 सालच्या BMC निवडणुकीत मनसेचे 28 नगरसेवक होते. 2017 साली तो आकडा 7 वर आला आणि अलीकडच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता मनसेला स्वबळावर 7चा आकडा राखणं कठीण जाणार असं दिसतं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जागा वाटपाच्या दृष्टीनं महायुतीत 4थ्या घटक पक्षाला सध्या तरी जागा नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं राज ठाकरेंशी म्हणता येईल एवढं सख्य नाही. त्यामुळं केवळ चर्चेपुरता विचार केला तरी महायुतीत मनसे फिट होणं हे सध्या तरी कठीण दिसतंय. पण राज ठाकरेंशी संवाद ठेवणं आणि त्यांच्या भाषणांमध्ये ते भाजपवर सणकून टीका करणार नाहीत यासाठी प्रयत्न करणं
मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिवतीर्थात भेटीमागे याहून अधिक काही कारण तुर्तास तरी दिसत नाही. पण सध्या महायुतीतल्या किंवा राज्य सरकारमधल्या राजकारणात शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेत निर्माण झालेली अस्वस्थता आणखी कशी वाढवता येईल या दृष्टीने तर देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत नाही आहेत ना, असाही प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडलाय. अमरावती शहरात सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनगृहांअभावी महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीनं पे अँड यूजच्या धर्तीवर 5 ठिकाणी आकांक्षी शौचालयं बांधण्यात आली. जवळपास 2-2.5 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही शौचालयं अजूनही सुरूच न झाल्यानं अमरावती महापालिकेसाठी ती पांढरे हत्ती ठरली आहेत. ही शौचालयं उभी करण्यासाठी तब्बल 2.5 ते 2.25 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. पण गेल्या 2.5 वर्षात ही शौचालयं सुरूच न झाल्यानं हा खर्च पाण्यात गेल्याचं चित्र आहे. पाहुयात अमरावती महापालिकेचा महामुद्दा. अमरावती विदर्भातील नागपूर पाठोपाठ महत्वाची महापालिका. अमरावती शहरातली जवळजवळ निम्मी लोकसंख्या ही महिलांची आहे. विविध वयोगटातल्या या महिला वेगवेगळ्या कारणांनी शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी येत असतात. त्यात अमरावती शहरात मोठी बाजारपेठ असल्यानं जिल्ह्यातूनही शेकडो कुटुंब रोज खरेदीसाठी येत असतात. त्यातही महिलांची संख्या खूप मोठी असते. पण अमरावतीतल्या सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनगृहांअभावी या महिलांची कुचंबणा होत होती. ही बाब साधारण 2.5 वर्षांपूर्वी अमरावती महापालिका प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळात पे अँड यूजच्या धर्तीवर महिलांसाठी 5 ठिकाणी आकांक्षी शौचालयं बांधण्यात आली. पहिलं वेलकम पॉइंट नजीक, दुसरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तिसरं शेगाव नाक्यावर गाडगेनगर पोलीस ठाण्यानजीक, चौथं छत्री तलाव परिसरात आणि 5वं बडनेरा बस डेपोजवळ. पण महिलांसाठीची ही 5ही प्रसाधनगृह वापराविनात सध्या अतिशय वाईट अवस्थेत आहेत. हा आमच्या लेडीजसाठी खूप मोठा विषय आहे. वेलकम पॉईंटला जेव्हा आपण इतके सगळे प्रवासी प्रवास करतो आहे बाहेरगावी जायसाठी, खास करून लेडीज पण प्रवास करतात, त्याच्यात मुली पण असतात, आमच्यासारख्या पण असतात. काही लोकांना शुगरवाले जे लोक असतात त्यांना पण त्याची खूप गरज आहे, नितांत गरज आहे, कारण त्यांना बाथरूमची खूप हे लागलेली असते. तर त्यांनी ते कुठं जावं, कमसे कम शासनाने हे तरी सांगावं की तुमची सोय इथे केलेली आहे, आपण इथे केलेली आहे. आपण शासन याकडे बिलकुल लक्ष देत नाही आहे. आपल्या अमरावती शहरात खूप साऱ्या महिला आहे आणि आपण सुरक्षितेची खूप ग्वाही देतो. पण त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्या घरातली महिला बाहेर जाते तेव्हा खूपदा तिला अडचणी येतात स्वच्छालयाच्या. तर प्रशस्त स्वच्छालय शहरात असावं महिलांच्या सुरक्षितेकरता. महिलांच्या बाबतीत पाहिलं तर तिला नेहमी हा प्रश्न पडतो की कुठे जायचं. मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून असो, मुलांना शाळेच्या दृष्टिकोनातून असो, किंवा काही खरेदी करायची असेल, बाहेर राहायचं, तर अशा वेळेस आपल्या शहरात स्वच्छ नीटनेटके स्वच्छालय असावे, असा प्रत्येक महिलेची एक मागणी आपण त्याला म्हणू शकतो. अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी 2023 साली तब्बल 850 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे 2-2.5 वर्षांपूर्वी अमरावती शहरातल्या 5 ठिकाणी महिलांसाठी 5 प्रसाधनगृह बनवण्यात आली होती. त्यावेळी निधीची कमतरताही नव्हती. तब्बल 2.5-3 कोटींचा खर्च करून आकांक्षी योजनेत 5 ठिकाणी 5 शौचालयं बनवण्यात आली. पण धक्कादायक बाब म्हणजे आज 2.5 वर्षांनंतरही ही शौचालयं सुरू करण्यात आलेली नाही आहेत. साधं हे शौचालयाचा जो विषय आहे, हा विषय आता जवळपास 2 ते 2.5 वर्ष झालेले असेल हे बांधून आहे. याचं ओपनिंग यांनी केलेलं नाही आहे. यांनी बिलकुल, म्हणजे मला तरी असं वाटतं यांचं लक्ष नेमकं आहे तरी कुठे. निवडणुकीकडे आहे, पैसा खर्च करून राहिले, सगळ्याच गोष्टी खर्च करून राहिले. पण साधं तुम्ही जे महत्त्वाची घटना आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहे. मग आमच्या लेडीजनी काय करावं? स्त्री सुरक्षा आहे म्हणते, मग बाथरूमला जर ती बाहेर बसत असेल तर ती सुरक्षित कुठे आहे? बऱ्याच वेळा लेडीजला पण टॉयलेटचा प्रॉब्लेम होतो आहे. चौकांमध्ये जे उभारलेले आहे नक्की कशासाठी उभारले आहे महानगरपालिकेने? महानगरपालिका एवढ्या वर्षापासून निद्रिस्त का आहे कळत नाही आहे. कुणाचं अजून वाट बघत आहे का? ते प्रशासक झोपी गेले आहे का? याचा एक खूप मोठा प्रश्न असा एक उद्भवलेला आहे आम्हा जनसामान्यांना. प्रसाधनगृहात लावण्यात आलेल्या टाईल्ससह तिथल्या विविध साहित्याची गेल्या 2.5 वर्षात अक्षरशः तोडफोड झाली.
त्यामुळे आयुक्त आष्टीकरांच्या काळातली अमरावती महापालिकेची योजना आणि त्यासाठी करण्यात आलेला 2.5-3 कोटींचा खर्च पाण्यात गेल्याचं चित्र आहे. या संदर्भात आम्ही मनपा आयुक्त यांना भेटलो असता त्यांनी सांगितलं की मला याची संपूर्ण माहिती नाही, तुम्ही अतिरिक्त आयुक्त यांना भेटा. जेव्हा आम्ही अतिरिक्त आयुक्तांकडे आलो तर त्यांनी सांगितलं की हा विषय माझा नाही, तुम्ही उपायुक्त मॅडम यांना भेटा. जेव्हा उपायुक्त मॅडमकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी मीटिंग आहे, मी नंतर तुम्हाला बोलते. एकंदरीत जर पाहिलं तर या विषयावर बोलायला कोणताही मनपाचा अधिकारी समोर आलेला नाही. अमरावतीत महिलांसाठीच्या शौचालयाची योजना फेल झाल्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी अमरावतीत काही वर्षांपूर्वी फायबर टॉयलेट योजना सुरू करण्यात आली होती, परंतु त्यावेळी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्यानं फायबर टॉयलेट योजना गाजली होती. त्यापैकी काही फायबर टॉयलेट्सना आग लावण्यात आली तर काहींची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता अमरावती महापालिकेची महिलांसाठीची आकांक्षी शौचालय योजना ही अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावती महापालिका प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवण्यात येत आहे. करोडो रुपये खर्च करून महानगरपालिकेने अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारलेले आहे, परंतु मागील 2 ते 2.5 वर्ष झालेले अद्यापही हे सार्वजनिक शौचालय सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रशासक राज कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरावती महानगरपालिकेचा कारभार म्हणता येईल. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. आता जाऊयात पालघर जिल्ह्यात. आपल्या राज्याचा कारभार जिथून हाकला जातो ना, त्या मंत्रालयापासून अवघ्या 134 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरगावमध्ये. पालघर जिल्ह्यातील हे गाव भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर शहराचाच भाग बनलाय, पण प्रशासकीय पटलावर मात्र हे गाव आहे. पण असं असलं तरी शहराचाच भाग बनलेल्या या गावात सर्वात मोठी समस्या आहे ती इथल्या ड्रेनेज सिस्टीमची. गेल्या 1.5 दशकांपासून शहराच्या किमतीत गावात घर घेऊन राहणाऱ्यांना आज काय अडचणी आहेत आपण त्या पाहूयात खास रिपोर्ट. त्यांचा संडासाचं पाणी पासून सर्व एवढा मच्छर 2011 पासून हा त्रास आहे. पूर्ण घाणीचा त्रास आहे, मच्छर आहे, वास येतो. भरपूर तक्रार केलाय, ग्रामपंचायतला केलाय, ग्रामपंचायत पण खूप कारवाई केल्या, पण काहीच फरक पडत नाही त्याला. त्या पाण्यामध्ये लोक पडतात सुद्धा, गाड्या घेऊन कितीतरी व्याप पडलेले आहेत. 14 वर्ष झाले, 14 वर्षापासून आम्ही त्रास काढत आहोत. हा तलाव नाहीये ना कोणत्याही कारखान्यातून सोडलेलं सांडपाणी, तर हे आहे रहिवासी इमारतींचं सांडपाणी. स्थळ कुरगाव ग्रामपंचायत, नेमकं ठिकाण बोईसर तारापूर महामार्ग आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावरचं गाव. खरं तर नावालाच गाव उरलंय, कारण वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहराच्या आसपासची गावं जशी शहरात येत आहेत तसंच कुरगावचंही झालं. पण ही गावं फक्त नावालाच शहरात येत आहेत, सुविधांची मात्र बोंबाबोंब आहे. त्याचंच हे सर्वोत्तम उदाहरण. राहुल नगर आणि मोतीनगर इथं 15 वर्षांपूर्वी जवळपास 200 घरांची निर्मिती केली, त्याची विक्रीही केली. पण इथं राहायला आल्यानंतर स्थानिकांना कळलं की इथं ना ड्रेनेज सिस्टीम आहे ना इतर महत्वाच्या सुविधा. पूर्ण घाणीचा त्रास आहे, मच्छर आहे, वास येतो. पूर्ण पब्लिकला त्रास होते, पाणी रस्त्यावर येतो. पूर्ण त्याच्यामुळे आमचे झाडं पानं पण खराब झाले. बोरिंगला आमचं पाणी खराब झालं, बोरिंगच्या पाण्याचा वास येतो. आमची स्वतःची प्रायव्हेट बोरिंग आहे, तिथे पण आम्हाला वास येतो. त्या पाण्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. भरपूर तक्रार केलाय, ग्रामपंचायतला केलाय, ग्रामपंचायत पण खूप कारवाई केल्या, पण काहीच फरक पडत नाही त्याला. आम्हाला तर एवढा त्रास आहे की मच्छर पण फार, आणि पावसाळ्यात आमच्या घरात पाणी शिरतं. पूर्ण रूम भरले जातात, त्यामुळे 2 वर्षापासून रूम गाळे सगळे बंद आहेत. त्या लोकांनी गटार ही आपल्या आतल्या साईडला ठेवायला पाहिजे. असं न करताना त्यांनी रोडवर यायचा. किती वर्ष हा त्रास आहे? हा लगभग 12 वर्षापासून त्रास आहे. दरवर्षी इथले स्थानिक नित्य नियमानं तक्रारी करतात, पत्रव्यवहार करतात. गेल्या 10 वर्षात फक्त एकच गोष्ट बदलली, ती म्हणजे आधी ते ठाणे महापालिकेकडे तक्रारी करायचे आणि आता ते पालघर पालिकेकडे करतात. खरं तर बोईसर तारापूर MIDCच्या आसपास मोठ्या प्रमाणात नियम धाब्यावर बसून बांधलेल्या इमारतींची संख्या असल्याचं स्थानिक सांगतायत. त्यासाठी ते राजकारण्यांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर खापर फोडतायत. खरं तर आज ही घरं ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. आज ना उद्या ते महापालिकेच्या हद्दीत येतील खरी, पण तोपर्यंत इथले हाल कायम राहतील
की प्रशासन डोळे उघडून कामाला लागेल हे पाहावं लागेल. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझाच्या 0 आवर या खास बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आता इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 7:56 नव्या राजकीय आणि सामाजिक बातम्या तसंच त्यांच्या विश्लेषणासह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.